नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे श्री क्षेत्र मुंगी पैठण येथे. ही आहे गोदावरी नदी. या गोदावरीच्या काठावर वसली आहे आमची कुलस्वामिनी जैनादेवी उर्फ मुंगादेवी आणि अखंड कलार समाजाची कुलस्वामिनी. आम्ही डांगे बंधूंनी येथे आल्यावर मंदिराची साफसफाई केली आणि मोगऱ्यांच्या माळांनी मंदिराला सजवले. जे काही आम्ही आमच्यासोबत साहित्य आणले होते ते साहित्य विधिवत देवीच्या समोर मांडणी केली आणि देवीला साडी नेसवली आणि पूजेला सुरुवात झाली. आज होता चैत्राचा पहिला दिवस, म्हणजे चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणजेच गुढीपाडवा. खूप छान असा योग जुळून आला होता. त्यामुळे मंदिरात भाविकांची सुद्धा गर्दी होत होती. पहिला दिवस असल्यामुळे मंदिरात गर्दी होणं स्वाभाविक आहे. आणि सर्वात पहिला प्रश्न मला जो आला आमच्या समाज बांधवांकडून की ही कुलस्वामिनी कुठे, कशी, काय माहीत पडलं, म्हणजे कसं काय तुम्हाला माहीत पडलं. तर आपले जे जैन कलार समाजाचे भट असतात, ते की भंडारा जिल्ह्यात भंडारामध्ये भट आहेत, त्यांच्याकडे पोते आहेत की आपले जैन कलार समाज कुठून आला, आधी कुठे होता वास्तव्याला, त्यांचं स्थलांतर कसं झालं, कुठे झालं, ते कशाची पूजा करायचे, त्यांची कुलस्वामिनी कोणती, किंवा ते पूजेची मांडणी कशी करतात, कशी करायचे, याबाबत संपूर्ण माहिती देण्यात ते त्यांचं एकच वाक्य असतं की कलार समाजाची कुलस्वामिनी ही श्री क्षेत्र मुंगी येथे मुंगादेवी या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाची इच्छा असते की आपण या मंदिरात जायचं. तर प्रश्न पडतो की जायचं कसं. तर मॅपमध्ये आपल्याला शेवगाव मुंगी टाकायचं आहे. मुंगादेवी मुंगी टाकलं तरी गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट घेऊन येईल. तर जर तुम्ही नागपूरवरून येत असाल तर तुम्हाला जालन्यापासून समृद्धी मार्ग सोडावा लागतो आणि शेवगाव मार्गे या मुंगीमध्ये यावं लागतं. जर तुम्ही पुणेकडून याल तर नगरच्या आधीच तुम्हाला उजवीकडे जे कापर्डी गाव आहे किंवा शेवगाव डायरेक्ट तुम्हाला मुंगीला येता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही ठिकाणी या मुंगीला दर्शनाला येऊ शकता. गावातले रस्ते थोडे लहान असल्यामुळे थोडा त्रास होतो, कारण गावात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि गल्लीसुद्धा लहान आहे, त्यामुळे थोडा त्रास होतो. पण शेवटी देवीचे दर्शन झाल्यावर मन प्रसन्न होतं, कारण ही देवी नवसाला पावणारी असं म्हणता येईल. जे काही आपल्या घराण्यातील किंवा कुळातील दोष असतं ते दूर करण्याचं कार्य ही आपली जैनादेवी उर्फ मुंगादेवी करत असते. आणखी काही प्रश्न असल्यास मला नक्की कळवा. जय